अहमदनगरच्या केडगाव येथे आजपासून शिवपुत्र संभाजी या नाट्याचं आयोजन जे आहे ते आमदार निलेश लंके प्रतिष्ठानच्या वतीने करण्यात आलं आहे। स्वतः ते आपल्यासोबत आहेत, त्यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत। लोकसभा निवडणूक तोंडावरती आहे आणि अशा पद्धतीचा कार्यक्रम तुम्ही ठेवलेला आहे महानाट्याचा। कुठेतरी लोकसभा निवडणूक लढण्याचे चिन्ह जे आहेत, संकेत जे आहेत ते मिळू लागलेले आहेत, लोकांमध्ये चर्चा रंगू लागलेल्या आहेत। मी बऱ्याच वेळा सांगतो की आज खऱ्या अर्थाने छत्रपती शिवरायांचे संभाजी महाराजांचे विचाराची समाजाला गरज आहे आणि छत्रपती संभाजी महाराजांचं महानाट्य ठेवण्यामागं कुठला राजकारणाशी कुठला संबंध नाही, कुठल्या निवडणुकीचा याचा संबंध नाही। पण आज समाजामध्ये छत्रपती संभाजी राजांचे शिवरायांचे विचार गेले पाहिजे ही भावना यामागे सगळ्यात महत्त्वाची आहे। तुम्ही देखील इच्छा व्यक्त केली होती गेल्या काही दिवसापासून बघतो की विखे लंके असं जे राजकीय युद्ध जे आहे ते बघायला मिळतंय। प्रत्येक माणूस शेवट इच्छा व्यक्त करीत असतो ना। आता पक्ष नेतृत्वाच्या हातात राहिले कुठल्या जबाबदारी कुठल्या कार्यकर्त्याला द्यायची नाही द्यायची, त्यामुळं या महानाट्याचा आणि राजकारणाचा कुठला संबंध नाही। पण या माध्यमातून असं जर राजकारणाचा संबंध असता तर पक्षीय बॅनर लागले असते, पक्षीय चिन्ह लागले असते, पण तसा काही प्रकार नाही ना। एक सामाजिक आमच्या प्रतिष्ठानने हा ठेवलेला कार्यक्रम आहे। पण या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचण्याची संधी जी आहे ती तुम्हाला मिळते आहे आणि तुमच्या मनात जरी नसलं पण जर इच्छा तुमच्या तिकीट जर आलं, पक्षाने जसं सांगितलं तर तुम्ही लढणार। या माध्यमातून आम्ही प्रत्येक घराघरापर्यंत छत्रपती संभाजी राजांचे छत्रपती शिवरायांचे विचार पोहोचवण्याचं काम करतोय। आम्ही छत्रपती शिवरायांचे मावळे आहेत, आम्ही वेगळं काही करीत नाही ना। त्याचा कुठला राजकारणाची काही संबंध नाही। राहिला विषय निवडणुकांचा, आम्हाला पक्षीय नेतृत्वाने जर उद्या एखादी जबाबदारी दिली, आम्ही एक आदेश पाळणारे कार्यकर्ते, उद्या आम्हाला पक्षीय नेतृत्वाने जबाबदारी दिली तर आम्ही ती जबाबदारी आम्ही पेलावच लागणार आहे ना। म्हणजे तुमची तयारी आहे। खेळाडू हा प्रत्येक दिवशी रणांगणात खेळायची तयारी करीत असतो। कसं असणार हे महानाट्य, किती दिवस चालणार आहे? हे महानाट्य 4 दिवस चालणार आहे। प्रत्येक दिवशी एक 80-85 हजार लोक या ठिकाणी अंदाजे हे महानाट्य पाहण्याचा आनंद घेणार आहे। तर नक्कीच आपण बघतो की भव्य दिव्य असा हा सेट असणार आहे आणि निवडणूक देखील तोंडावरती आहे आणि निवडणूक जिंकण्याचा देखील विश्वास जो आहे तो आमदार निलेश लंके यांनी व्यक्त केलेला आहे। कॅमेरा विक्रम बनकर सर, पुन्हा TV9 मराठी, अहमदनगर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।